सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते. आज आपण आलोय गंगापूर रोड. तेथे बघणार आहोत सावरे शेठ वूड फायर पिझ्झा. चला दादाची बातचीत करून जाणून घेऊ का वूड फायर पिझ्झामध्ये कोणकोणते प्रकारचे पिझ्झे बनवले जातात. माझं नाव आदित्य जालिंदर बोडाई. माझं नाव अविनाश राजाराम कोळे. आता आपण कोणता पिझ्झा बनवतोय? आता आपण हा आमचा जो स्पेशल पिझ्झा आहे तो बनवतोय. त्याच्यामध्ये पनीरची टॉपिंग, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आणि जे काही स्पेशल स्पायसेस आहे ते याच्यामध्ये ॲड होणार आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघा. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे आपण पहिल्यांदा ॲड केलं केचप. त्याच्यानंतर हा स्पेशल इथला जो तंदूर मेव आहे तो, आणि आता काही व्हेजिटेबल. ऑलिव्स, मेयो, पिझ्झा कसा वाटतो तुला? खूप छान व चांगला वाटला मला. येळकोट हॉटेलच्या शेजारी नादकर्ती काय यावंच लागते सावरे सेट पिझ्झा. पिझ्झा आहे ना एकदम स्वस्त आणि मस्त वाटला. तुम्ही पण या आणि ते एक जाऊन द्या व्हिजिट करू. आता आपण हा स्टार पिझ्झा बनवतोय. किती रुपयापासून स्टार्टअप असते? आपल्या इथे 99 पासून तर 479 पर्यंत आपल्या इथे स्टार्टअप आहे. आणि पिझ्झामध्ये किती प्रकार आहे आपल्या इथे? आपल्या इथे 6 ते 7 प्रकारचे पिझ्झा खायला मिळतील आपल्याला. 6 ते 7 प्रकारचे. आणि तसे सँडविचमध्ये कोणकोणते प्रकार आहे? सँडविचमध्ये एकच आणि स्पेशल सँडविच आहे, तो पण सावरिया सेट स्पेशल सँडविच. आणि मेन गोष्ट अशी की आपण जो डो बनवतो हा आपण विकत नाही आणत. हा आपण स्वतः इथे आपण बघू शकता होममेड बनवतो. स्वतः होममेड आहे. आपण इथे स्वतः फर्मेंटेशन करतो आणि प्रॉपर डो करून आपण पिझ्झा वगैरे इथे तयार करतो. आणि तेही देखील ह्या भट्टीमध्येच तयार करतो. ना की आपण इथे गॅसचा वापर करतोय, ना की आपण इथे इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर करतोय. याच्यामध्ये थोडीशी लाकडं घालून आपण ते जाळून एक साईडला पिझ्झा वगैरे ठेवला जातो आणि तो निओपोलिटन पिझ्झा बनता याला तो आपण इथे बेक करतो. आणि याची चव सुद्धा खूप युनिक लागते. आपण जो ब्युटेन गॅस असतो त्याच्यामधला जो पिझ्झा खातो तो खूप आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. तसं हा पिझ्झा याची जी राख वगैरे असते आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते. आणि मेन गोष्ट म्हणजे मी शेतकरी असल्यामुळे माझ्याकडे सगळी भाजीपाला वगैरे हे सगळं माझ्या शेतातच उगतं. त्यामुळे हे फ्रेशली मी इथे अवेलेबल होऊन जातं. तर मी आता बघू शकता आपण स्टार पिझ्झा बनवतोय. सारखा सर्व नाशिककरांना जर सावरे सेट पिझ्झाचा आनंद घ्यायचा आहे तर इथला ॲड्रेस काय दादा? इथला ॲड्रेस आहे अलिवेन बेकर्सच्या शेजारी एक कात्रज डेअरी म्हणून इथे आहे. त्याच्या समोरच एक 5 वाजेनंतर मी ती कार्ट लावतो. आपल्याला इथे यायचं असेल तर आपण अलिवेन बेकर्स अँड कॅफे सर्च करा मॅपला आणि डोंगरे वसतिगृहाजवळ जुना गंगापूर नाका हा ॲड्रेस मिळून जाईल आपल्याला. आपला गरमागरम सावरे सेट येथील पिझ्झा तयार झाला. दादा कोणकोणते पिझ्झे बनवले? हा आहे आपल्याकडचा स्टार पिझ्झा आणि हा आहे सावरे सेट स्पेशल पिझ्झा. चला मित्रांनो, बोलण्यात वेळ नाही घालायचा भाई. दादांच्या येथील स्पेशल पिझ्झा ट्राय करायचे. आणि खास मी आज आलो गंगापूर रोडला आणि येळकोटवाडी रस्सा भाकरीच्या समोरच आहे सावरे सेट पिझ्झा. आणि हे पिझ्झा मी माझ्या फॅमिली करता घेऊन चाललो. इथे पण ट्राय करणार आणि घरी पण घेऊन जाणार. हे बघा मस्त गरमागरम पिझ्झे. माझ्यासारखाच पिझ्झा तुम्ही पण ट्राय करा. तसेच सावरे सेटकडे या आणि पिझ्झा ट्राय करा. अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि लास्टला विसरू नका, रस्सा भाकरीच्या समोर सावरे सेट पिझ्झा नक्की ट्राय करा.